कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय। जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले आणि शहराध्यक्ष मनजित मानेंमध्ये वाद झाला। इंगवले आणि मानेंची कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झालेली आहे। पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। मनजित माने बोला की. रवी इंगोले बोलतोय. बोला की दादा. सुनील जोशींना काय म्हणला तुम्ही? इंगोलेंची माणसं म्हणताय तुम्ही? घ्या की लाईनवर त्यांना. मी काय म्हणलो विचारा की त्यांना. माझं रेकॉर्डिंग आहे त्याचं. घ्या की त्यांना. मी विचारतो की त्यांना. घ्या त्यांना. मी त्याच्याला घेऊ तुझा कामगार आहे मी. अहो मी त्यांना तसं म्हणलेलं नाही दादा. त्यांना मी म्हणलो परवा कार्यक्रमाला दादा होता, येत जावा सगळ्या कार्यक्रमाला. माझं नाव घ्या ने. मी कशाला घेऊ तुमचं नाव? मी घेतलेलं नाही तुमचं नाव. तुम्ही दादा माझे बिनकारणाचं मग हे करू नका. मी तुमचं नाव घेतलेलं नाही. माझं नाव घ्या ने. मी घेतलेलं नाही तुमचं नाव. त्यांना काय म्हणलो मी? त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्याला घ्या लाईनवर. मी विचारतो त्याला मी घ्यायला तुझा कामगार नाही मी. तू घे. मी कशाला घेऊ? अहो तुम्हाला तू काय पण सांगायला. मी बोलतो की तुझ्या दारात येणार मी आत्ता. या की मी बोलतो. या मी दादा. मी आलो 10 मिनिटात. मी येतो 10 मिनिटात. त्याला पण बोलवून घ्या. विचारा. मी बालगोपाल मधनं वाचलास? खंडोबा तालमीकडनं वाचला. माझ्याकडनं वाचणार नाही तू. अहो वाचा बिचारा काय संबंध आहे? मी माझ्याकडनं तू वाचणार नाहीस. वाचायचा संबंध आहे. वाचायचा संबंध तुझं आहे. जे चालू आहे, तुझं जे चालू आहे फीडबॅक शहाणाऊ सांगण्याचा विषय नाही. मी तुमच्या नादाला पहिल्यापासून लागलो आणि तुम्ही चांगलं काम करा. मी माझ्या पद्धतीने काम करतो. मी तुमच्याकडे वाटायला तू वाईट कर. त्याच्याशी माझं काही देणं काय. माझं नाव घ्या ने. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले जात आहेत। शेखर, एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत सगळीकडे होत असताना आता कोल्हापुरात तर पदाधिकाऱ्यांचे आपापसातले वाद समोर येत आहेत। अर्थात पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे, पण शिवसेनेतलं अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यात। काय सांगशील? ऋषी, आपण हा कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यावरतीच आपल्याला समजेल की दोन महत्वाची पदाधिकारी जे एकीकडे जिल्हाध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे शहराध्यक्ष, या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या दोघांकडे दिलेल्या आहेत ठाकरेंनी, त्या दोघांच्या मधलं हे संभाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। अर्थातच आपण याची पुष्टी करत नाही, मात्र आपण एका पदाधिकाऱ्याला यातल्या विचारल्यानंतर त्यांनी ही कॉल रेकॉर्डिंग आणि तशा पद्धतीचा फोन आला होता असं सांगितलेलं आहे। त्यामुळं याला पुष्टी ही तशी मिळू शकते। मात्र हे सगळं कॉल रेकॉर्डिंग आपण पाहतो त्यावेळी किती गंभीर पद्धतीचं या दोघांमधलं संभाषण आहे आपण सगळेजण आता पाहत असेलच। मात्र एखाद्या सुनील नावाच्या व्यक्ती संदर्भातलं हे त्यांचं बोलणं आहे। माझं नाव तुमच्या ह्या सगळ्यांना तू का सांगतोस आणि कशाबद्दल हे सगळं करतोस असं विचारणा जी आहे ती जिल्हाध्यक्षाने केलेली आहे। आणि मी तशा पद्धती काहीच त्यांना बोललेलं नाही। त्यांना कॉलवरती घ्या आणि त्याचं सोक्षमक्ष लावूया असं शहराध्यक्ष त्या ठिकाणी मनजित माने सांगताना दिसत आहेत। त्यामुळे निश्चितच एकीकडे हे सगळं तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलं की ठाकरे गटाची एकीकडे वाताहत होत असताना अनेक ठिकाणी त्यांचीच पदाधिकारी जे आहेत ते अशा पद्धतीनं वादावादी करत असतील तर त्या ठिकाणी पक्षाच्या सगळ्याच नेतृत्वाने या सगळ्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। आणि निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं कशा पद्धतीनं पक्ष जे आहे ते खुलासा करणार आहे, या संदर्भात काय भूमिका घेणार आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच. धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत होते।